नमस्कार, मी सुशांत निवास ढाणे. मी नागठाणे गणातून पंचायत समितीसाठी इच्छुक असा उमेदवार होतो. मी भाजप पक्षाकडे इच्छुकी व्यक्त केली होती आणि मी त्या पद्धतीने मुलाखती पण दिली होती. पण काही कारणास्तव मला उमेदवारी देण्यात आली नाही. तरीही मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माझी उमेदवारी नाकारण्याचा एकच त्याच्या मागचा हेतू होता की तो फक्त की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना गण वाटून गेल्यामुळं वाटाघाटीत त्यामुळे ती मला उमेदवारी त्यावेळेला नाकारण्यात आली. तरीही मी आज त्या दिवशी मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आज मला श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमचे दैवत महाराज साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि मला काही गोष्टी समजून सांगितल्या. त्यामुळे मला आज उमेदवारी अर्ज हा माघार घ्यावा लागला. महाराजांच्यावरती आज जिल्ह्याची संघटनेची पूर्ण जबाबदारी आहे आणि जिल्ह्याचे पॅनल प्रमुख असल्या कारणास्तव स्वतःच्याच गटातील अर्ज राहू नये ही महाराजांची स्वतः वैयक्तिक भूमिका राहिली आणि त्या कारणास्तव मी तो माझा उमेदवारी अर्ज माघार घेतला. महाराज साहेबांनी तुम्हाला काही शब्द दिलेला आहे का? नाही, महाराज साहेबांनी मला असा शब्द कोणता दिला नाही. महाराज साहेबांनी मला एक सांगितलंय, भविष्य काळात पक्षाचे माध्यमातून तुम्हाला कुठली ना कुठली तरी जबाबदारी देण्यात येईल आणि भविष्य काळात तुमचा विचार करतो असं महाराज साहेबांनी सांगितलंय. इथून पुढची राजकीय वाटचाल तुमची काय असेल? नाही, आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराज जे धोरण देतील तेच आमचं इथून पुढे धोरण राहील. आता तुम्ही अपक्ष अर्ज आज माघारी घेतली अपक्ष अर्जाची, उद्यापासून तुम्ही कोणत्या म्हणजे काय नक्की करणार? नाही, जे महाराज साहेबांनी उमेदवार दिलेले आहेत, जे भाजप पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचाच इथून पुढे प्रचार होईल. या लोकांनी तुम्हाला जो सपोर्ट केलेला, तुम्ही अर्ज दाखल केलेला, तुमची पूर्ण तयारी झालेली? हा, माझी पूर्ण सांगाल लोकांना तुम्ही आज तुमची निवडणूक अहवालातून माघारी झाली? नाही, माझी पूर्ण अशी सगळ्याच बाजूने पूर्ण तयारी झाली होती आणि माझ्यासाठी युवा जनरेशन असेल नाहीतर वयोवृद्ध असेल ह्याने सगळ्यांनी कंबर कसून माझा 4 ते 8 दिवस झाला प्रचारही चालू केला होता. त्या सर्वांना एक माझी नम्रतेची एक विनंती राहील की महाराज साहेबांनी आपल्याला जो आदेश दिलाय त्या आदेशाचं पालन आपण सर्वांनी मिळून करूया आणि महाराज साहेबांचे जिल्ह्यात जेवढे हात बळकट करता येतील तेवढ्या पद्धतीने आपण बळकट करण्याचा अहोरात्र प्रयत्न करून जे महाराज साहेबांनी उमेदवार दिलेले आहेत, जे भाजप पक्षाने उमेदवार दिलेत ते आपण भरघोस मताने निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न 100% करूया. एवढं मी निश्चित स्वरूपात माझ्या सर्व सहकार्यांना सांगू इच्छितो.